अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा हे प्रेक्षकांचं आवडतं कपल असलं तरी हे दोघं काही वर्षांपासून वेगळे राहत असून आता ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अमृता सोशल मीडिया साईटवर चांगलीच ॲक्टिव्ह असते. ती तिच्या आयुष्यातील घटना सोशल मीडियावर पोस्ट करत असते. पण तिच्या या ब्लॉगमध्ये कधीही आपल्याला हिमांशूला पाहायला मिळत नाही. एवढंच नव्हे तर दोघंही कोणत्याही इव्हेंट अटेंड करत नाही. या सगळ्यामुळे त्या दोघांमध्ये बिनसलं असून ते दोघं घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. या सगळ्यात आता ए टाइम्सने एक बातमी दिली आहे. त्यांनी त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे की हे दोघं अनेक वर्ष ठरवून एकमेकांच्या संमतीने विचारपूर्वक वेगळे राहत आहेत. दोघांच्या कामाचं स्वरूप आणि कामाचे ठिकाणही वेगवेगळी आहेत. तसंच दोघांच्याही आपापल्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या देखील वेगळ्या असल्याने त्या दोघांनी हा निर्णय घेतला आहे. आता ते दोघं एकमेकांसोबत राहत नसले तरीही ते एकमेकांना वेळ देतात. पण भविष्यात पुन्हा एकत्र राहायचं की अधिकृतपणे वेगळं व्हायचं याचा निर्णय ते काळानुसार घेतील असंही या वृत्तामध्ये म्हटलं आहे. अमृता ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या वृत्तामुळे तिच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला आहे. आणि ह्या सगळ्यात तिने आता एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. यामुळे तर आणखीच या चर्चांना ऊत मिळालं आहे. कारण या स्टोरीत तिने लिहिलं आहे की आपण काय बोलतो आणि आपल्याला काय म्हणायचं असतं आणि आपल्याला काय सांगायचं असतं आणि आपण काय बोलतो यामध्ये बऱ्याचदा प्रेम हरवून जातं. अमृताच्या या पोस्टमुळे तर तिच्यामध्ये आणि हिमांशूमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांनीही यावर आता कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला तरीही त्या दोघांमध्ये बिनसलं असल्याच्या चर्चा तिचे फॅन्स आता करत आहे. अमृता आणि हिमांशू हे इंडस्ट्रीमधील एक पॉवर कपल म्हणून ओळखलं जातं. जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 24 जानेवारी 2015 मध्ये लग्न केलं होतं. दिल्लीमध्ये धूमधडाक्यात त्यांचं लग्न झालं होतं. खरं तर त्यांची पहिली भेट 2004 साली इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज या कार्यक्रमादरम्यान झाली. या शो दरम्यान त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर ते दोघं नजबलिये या कार्यक्रमात देखील झळकले होते. या कार्यक्रमातील त्यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडली होती. या कार्यक्रमाचे ते विजेते देखील ठरले होते आणि तेव्हापासूनच अमृता आणि हिमांशू हे प्रेक्षकांचे आवडते सेलिब्रिटी कपल बनले होते. पण आता त्यांच्या नात्यात दुरावा आला असल्याचे कळल्याने त्यांचे चाहते नाराज झाले आहे. त्या दोघांमध्ये आता खरंच दुरावा आहे का हे केवळ अफवा आहेत हे आपल्याला भविष्यात नक्कीच कळतील. पण ते दोघे एकत्र असू दे असे त्यांचे फॅन्स प्रार्थना करत आहे. एवढंच नव्हे तर कमेंटद्वारे देखील तुमचं कपल चांगलं असून तुम्ही कायम एकत्र राहा असेच त्यांना कमेंटद्वारे सांगत आहे.